चल विक्रम, तुला ऑफिसला नाही जायचं का? हा भास नव्हता नाही ना? विक्रम काय बोलतोयस तू? अरे तुला देवी दिसतेय का कुठे? इथं होती ती. मी तिच्याशी बोललो, तिला जवळ घेतलं मी. काय मला काय खरंच वेड लागतंय का? मी माझ्या कानाने स्पष्टपणे ऐकलं. विक्रम म्हणाला देवी आलीये आणि तो असा काही किचन मध्ये धावत आला. देवीची आठवण आली हे सांगायला असं का कोणी यावं? आणि नैनाची रिॲक्शन पण खूप विचित्र होती. विक्रम देवी आली आहे असं म्हटल्याबरोबर नैना जवळजवळ दचकलीच. तिच्या हातातलं भांडं खाली पडलं. हे सगळं काय आहे? आता मी तरी तुला काय सांगू अनिता? तुझ्या लक्षात आलं असेलच, अलीकडे मी घरात प्रश्न विचारण्याचं सोडून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नाहीत अशातला भाग नाही. मलाही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, देवीचं साताऱ्याहून परस्पर महाबळेश्वरच्या कॅम्पला जाणं, तिला तिथं पोहोचवलं जाणं मला पसंत नव्हतं. अरे असं कसं होईल? देवीचा शूट तिथं कसा येईल? मी अजून पुरता वेडा झालेलो नाहीये मयांक, माझ्यावर विश्वास ठेव. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तुझी खात्री आहे का की तोच शू आहे जो तिथे गेल्यानंतर देवीच्या पायामध्ये होता? असं तर नाही की गेले कित्येक दिवस तो शू तिथेच पडू नये? नाही, माझी खात्री आहे. देवी घरी आली होती, मला दिसली होती. रादर तिला आणण्यात आलं होतं. नयनाला शू बद्दल सांगितलंस तू? नाही. का? अरे सकाळी जेव्हा देवी माझ्या बाजूला दिसली तो मी धावत नैनाला सांगायला गेलो. नैना आणि मी परत जेव्हा बेडरूम मध्ये आलो तेव्हा ती नव्हती. नैनाला वाटलं की मला भास झालाय. अरे तिलाच काय, मलाही वाटलं की 2 मिनिटं खरंच मला भास झालाय की काय. नंतर मला तिचा तो शू सापडला. पण मी हे नैनाला नाही सांगितलं, कारण तिला हेच वाटेल की या परिस्थितीच्या प्रेशरमुळे माझं मानसिक संतुलन ढासळते की काय. तुझ्या घरापर्यंत, तुझ्या बेडरूम पर्यंत तू कसा काय पोहोचू शकतो? अरे अनेकदा पोचलाय तो. तो माणूस नाही रे, तो शैतान आहे. त्याला सगळं समजतं, त्याला सगळं दिसतं, सगळं ऐकू जातं. माझ्या मनातले विचार मला कळायच्या आधी त्याला कळतात. विक्रम, असा विचार करून स्वतःला साईक करून घेऊ नकोस. बरं, तो शू कुठे ठेवलास? मुद्दा म्हणून माझ्या कपाटात ठेवलाय तो. गेल्यानंतर आज जर तिथे नसेल ना, तर मग 2च अर्थ होतात त्याचे. एक तर मला खरोखरच वेळ लागत चाललाय, किंवा घरात शिरून त्यानं तो शू नाहीसा केला, किंवा तुझ्या घरातलंच कोणीतरी त्याला सामील आहे. नाही ना, तुझ्या आईशी वाटाघाटी करून ना माझ्यासाठी 1 कप चहा मिळव ना. मीच करते. हा चालेल, पण आईला कळू देऊ नकोस. तिला कळलं ना तर ती मला उलट टाकेल. शिवाय अहो मला चहा टाकते. तुम्हाला पाहिजे? नको चहा. छे, चहा म्हणजे विष. मी हल्ली सकाळी 1 कप आणि दुपारच्याला तर अर्धा कपच घेतो. तो सुद्धा अलीकडे मला हळूहळू बंदच करायचा आहे. नैना, तुला हवाय का? नाही नको. तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, बरी आहे मी. आणि वनिता, चहा जर उरला ना तर मी घेईन. हा, म्हणजे काय वाया घालवणं केव्हा वाईट ना, खास करून सध्याच्या दिवसामध्ये. आणि हो वनिता, इब्राहिमबाई गाडी पाठवायला तयार आहे. काय कळवू त्याला? मला नाही जमणार यायला. एवढा पटापटा सगळं आवरून एवढ्या लांब कसं यायचं? तुम्हीच जा. अरे त्यात काय आवरायचंय? एक छोटीशी बॅग भरायची, गाडीत बसायचं. कुठे चाललाय तुम्ही? महाबळेश्वरला. एवढी आगाऊ बाई काका सहन कशी करतात कोणास ठाऊक. त्यांच्या जागी मी असतो ना,
दुसऱ्या दिवशीच खणणाऱ्यानं ओटी भरून पाठवून दिली असते. पण ती नाही तर मग दुसरं कोण? माझ्यासाठी तर धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे उघड आहे की त्या माणसाला घरातलं सगळं कळतंय, पण नावं घेतलं का पंचायत आहे. तर ते स्कायकॉमचे 4 कोटी रुपये घरात आले आणि मग ते अचानक गायब झाले. मग ते कसे गेले, कुठे गेले, कोणी गायब केले, काहीच पत्ता नाही. स्कायकॉम. अहो अहो माझी बॅग भरून आली, मला जेवणाचा डबा दे, गाडी 15 मिनिटात येईल. अहो नैना चक्कर येऊन पडली आहे. काय? हो, काय झालं अचानकपणे माहित नाही. माझ्याशी बोलता बोलता एकदम मी तिला कसं बसं बेडवर झोपवलंय. तुम्ही जरा या ना, बघा ना. हा बोल नाही ना. अरे मी आई बोलतेय. ओ सॉरी आई, बोला. अरे नैनाला चक्कर आली. हे गेले डॉक्टर मुळगावकरांना बोलवायला. पण अरे बापरे, नैना आहे का समोर? हो आहे ना, बोल तिच्याशी. घे नैना. हॅलो. हा नैना बोल. काय ग? काही नाही, जराशी चक्कर आली. तू काळजी करू नको, ठीक आहे मी. नाही मी निघतो आता, घरी येतो ताबडतोब. अरे नाही यायची गरज नाही आहे. मी खरंच सांगते, मी ठीक आहे. नैना तू आता बोलू नकोस, त्रास होईल तुला. मी आलोच. आले मी.